भोकरदन नगरपरिषद अंतर्गत थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात येत असून कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात सीलबंदीची कारवाई सुरू करण्यात आली आहे। नगरपरिषद क्षेत्रातील अनेक मालमत्ताधारकांनी दीर्घ काळापासून मालमत्ता कर थकवून ठेवला होता, त्यामुळे प्रशासनाने नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। नगरपरिषदेकडून संबंधित मालमत्ताधारकांना वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या, तसेच कर भरण्यासाठी अतिरिक्त मुदत देखील देण्यात आली होती। मात्र वारंवार सूचना देऊनही कर जमा न केल्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम व प्रचलित नियमांनुसार थकीत रक्कम वसूल करण्यासाठी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये गयाबाई दादाराव जाधव, कलाबाई गुमानसिंग सोनित, सुधाकर मुळे यांच्या मालमत्तावर सीलबंदी करण्यात आली आहे। ही कारवाई नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार वसुली पथकाकडून करण्यात आली आहे। नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरावा। वेळेवर कर भरल्यास दंडात्मक कारवाई टाळता येईल, तसेच शहराच्या विकास कामांनाही गती मिळेल। ब्युरो रिपोर्ट, लोक सरकार न्यूज।